श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा आपल्यावर सहजपणे होऊ शकते. फक्त एकच, सगळ्यांची प्रेमाने माणुसकीने वागणं. कितीही मतभेद असले तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन, काही गोष्टींना टाळून, अडचणी असतील तर त्याला युतीने सामोरे जाऊन त्यावर मात करणे. थोडक्यात काय तर आपण स्वतःला सावरून इतरांना देखील सावरून घेणे, समजून घेणे. कोणाशी जास्त वाद नाही की कोणाशी जास्त जवळीक नाही. समानतेने राहिलं की आईचे अनुभव येतातच. चुकूनसुद्धा आईवरचा विश्वास डगमगून चालणार नाही, कारण हाच विश्वास आपल्याला घट्ट आणि मजबूत आईशी बांधून ठेवतो, जेणेकरून आईवरची निष्ठा अधिक प्रबळ होते. म्हणूनच तर आई ज्या योजना आपल्यासाठी आखत असते त्या आपल्या जीवनात दिसायला सुरुवात होतात, कारण आपण आईला जाणून घेतलेलं असतं, समजून घेतलेलं असतं. जेव्हा आईला आपण समजून घेऊन सगळ्यांची समानतेने वागू लागतो ना, तेव्हा मात्र काही गोष्टींना सामोरे जावं लागतं, कारण ती आईची परीक्षा असते. कारण आईला पण हेच जाणून घ्यायचं असतं की आपला आईवरचा विश्वास किती दृढ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा त्याचे अनुभव येऊ लागतात. आणि हे मी ठामपणे बोलत आहे, कारण माझ्या आयुष्यात देखील काही गोष्टी घडल्या, पण त्याचा उलगडा मला काही कालांतरानंतर झाला. पण त्या क्षणाला मला असं वाटलं होतं सगळं संपलं. पण नाही, जिथे आपण हार मानतो, जिथे आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं, तेव्हा आईची किमया, कृपा, आईचा आशीर्वाद मिळायला सुरुवात होते. मग आपल्याला कळतं की जे घडलं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं आणि आपल्या फायद्याचंच होतं, कारण त्याचे परिणाम आपल्याला सकारात्मकच प्राप्त होतात. मग हळूहळू आई कशी आपल्या पाठीशी, मी तर म्हणेन आपल्यासोबत उभी होती हे जाणवतं. तेव्हा खरा साक्षात्कार आपल्यासोबत घडला असं समजून घेणं योग्य ठरेल आणि एक असा गोड अनुभव आपल्याला येतो. श्री स्वामी समर्थ.